नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुमका कोकणात बावडी कशा प्रकारे उसापली जाता ती तुमका या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर मित्रांनो, आज मका मित्राच्या घराकडे त्याची बावडी उसपाक जाऊची आहे. ती आता कशा प्रकारे उसापली जाता आणि गाळ कशा प्रकारे साफ केलं जाता तो तुमका मी या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर आता येत्या 15 दिवसात पाऊस लागतो, त्यामुळे आपल्याला आता सगळा पटापट करूचा लागताला. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मेंबर उतारता तो बघा, आणि कोणा बावडे जर उसपाचे असतील तर हे कशी पण कॉन्टॅक्ट करा. बघा उतर, खास कासव बघूसाठी उतरलोय बघा. बघूया मासे धरता आणि येऊ मासं धरल्या ना बारको बघा. मासं एक धरलेले आहेत पण जाता परत एक धरल्या ना बघा. दाखव बघा, सोड ते मासं बघा धरले. जाऊ दे मरेल तो. मेंबर उतारता हे बघा, ही आणि एक मेंबर उतारता बावडेत. ये काय नाही सावकाश आलीस आता चल. पुढे नीट लाव, पाय 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 ह्या काय लावतो. पुढे नको घालू. या वाणीकडे उतारता आता इंका काबाक लावतलो. हे बघा यो पण उतारता पण कचेरी दिसता. बघा यो बाबलो उतारलो. जर होय असतील तर हे बघा, हे खास बावडी उसपासाठी बघा. ह्यो कासव बघू शकता बघा. इंजिन वाले आणि ते उसापणारे बोल. सडो आणि मळो जवळ हा, त्यामुळे पाण्याचं टेन्शन नसतं आणि पूर्ण पावसात बावडी भरता येईल. या मासे पण आणि कासव पण हवंय, पण कासव का आता पटकन पळाचा पाणी जास्त आहे त्यामुळे. बारीक बारीक मासे आता काहीतरी जाऊन रवतले बघा, पटकन पळातो. बावड्यात कासव होईल जरा पाणी व्यवस्थित रवता, त्यामुळे तुमची बावडी असत तुम्ही आणि कासव जोडा. चिखल पण भरपूर आहे त्यामुळे जरा वडू पण त्रास होता. काय नाही त्याला थंडा देण्यात येईल. आम्ही याची वड वड
जरा पाणी कमी झालं त्यामुळे इंजिन लोड येतो त्यामुळे आता आकडे घेतोय. आणि बघा हे बेडूक पण बघू शकता. हे बघा बारके बारके होत काय काय मोठे होत आणि बघाकडे चिखल काढतात बघा. गाड भरपूर आपले. बावडी जपतो. पण पावसाच्या आधी बावडी उपास घ्यावा नंतर पाऊस कधी येत भरवतो नाही त्यामुळे असं चिखल राहता. गेल्या वर्षी लगेच मे महिन्यात पाऊस येतो त्यामुळे आमका साफ करून गावलेला नाही. या बावडी उत्पन्न झाल्याच्या नंतर बट असलेलो त्याची पण व्हिडिओ मी तुमका दाखवेन. तर या पाणी आम्ही इंजिनातनं काढतो आणि या पाण्याकडे पाठ केलेलो त्याच्याद्वारे तर बघा तकडे माडात जाता म्हणजे पाणी आम्ही फुकट घालवणार नाही. बघू शकता ते बघा. आणि हे अकडे मुकादम होत फुकटचे एक एक सल्लो देऊ घेतो. बारको धोंडा तो टाकायचे. बऱ्या प्रमाणात शिकवला. जरा पाणी वाढतं त्यामुळे इंजिन लावलं. मगाशी जरा कमी होता आता वापर बरं होती का बऱ्या प्रमाणात लावायमुळे पटापट जरा काढून घेतो. आता नको टाकू. थोडं दीड बॅग. माझे वक्कलच नाही. वर झालो. काम काम बाटली वर देते. दोन्ही पण मोठ्या प्रमाणातच आणि तो एकच वडता आज ते आज सुट्टी आहे त्यामुळे जरा कामाला लावतो. आणि हे वर बघू शकता बारके बारके पोर आता इल्ले मासे करून वर गेले. आणि ती जलपरी बघू शकता तुम्ही. ती बघा आज आकर्षण जलपरी या अरे हे मरतो नको. हा मरतो लो. मरतो नको. आता बघ. बघ. पुढे रे पुढे. मला जरा बऱ्यापैकी चिखला. आहे म्हणा. इकडे पाठी पाठी बावड्यात उतरलो आणि या 2 वर्ष काय ऊसपाक गावली नाही. पाऊस मे महिन्यातच पडता त्यामुळे आता लवकर जरा मे महिन्याच्या आधी ऊसपान घेतो बावडी. आणि यो बेडू काकी का कसं काय आणि इकडे आमका कासव भेटलं काहीतरी हा पायाक लागलेलो. बेडके पण भरपूर कया काहीतरी पाय पडलेलो बघा. परिला काय रे ओले पण भरपूर गेले सकाळी ना. चिकोला खानपाडा उठला आता.
मित्रांनो तुमका आजचं बावडी उसपण्याचं व्हिडिओ कसं वाटलो ह्यो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे कशा प्रकारे बावडी उसपतात तो पण अनुभव तुमचा सांगा आणि असेच जर तुमका कोकणातील नवनवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.